Hello student, this is More sir here. First of all, I welcome all of you in our virtual classroom arranged by our well-known college, KB Rohmare Junior College, Kopargaon. Today, we are going to start our first lesson 1.2 on the summit we reach the top. ठीक आहे, साधारणतः जो काही 25% सिलेबस जो आहे तो रिड्यूस केल्यामुळे आपला जो काही फर्स्ट लेसन जो होता 1.1चा बिंग नेबरली हा जो आहे त्याच्यामध्ये ओमिट केला गेला आहे आणि म्हणून आपण मी म्हटलंय की फर्स्ट लेसन जो आहे म्हणजे साधारणतः आपलं 1.2 ऑन द समिट हा जो आहे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो लेट्स सी ऑन द समिट. समिट मीन्स व्हॉट? शिखर. त्याचा जो काही शिखर जो असतो, टॉप जो असतो, तर त्याने सांगितलं वी रीच द टॉप म्हणजे पर्वत शिखरावरती आम्ही कळस गाठला. साधारणतः असं जे काही टायटल जे आहे या लेसनचं. सो लेट्स सी द आइस ब्रेकर्स ऍक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द वेब ऑफ डिफरंट ऍक्टिव्हिटीज रिलेटेड टू क्लाइम्बिंग. म्हणजे जे काही गिर्यारोहण आहे, ठीक आहे, त्याशी संबंधित ज्या काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची खाली तुम्हाला वेब दिली आहे. ती वेब जी आहे ती काय करायला सांगितली? कंप्लीट करायला सांगितली. फॉर एक्झाम्पल बघा त्यांनी दिलंय क्लाइम्बिंग आणि त्याच्याशी रिलेटेड दोन ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तुम्हाला काय कराय कंप्लीट करून दिलेले आहे. एक आहे रॉक क्लाइम्बिंग, ठीक आहे, आणि दुसरी आहे रॅपलिंग. सो रॅपलिंग आणि रॉक क्लाइम्बिंग जे आहे ह्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला काय झालंय की त्या वेबमध्ये कंप्लीट करून दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तुम्हाला काय करायचं आहे? कंप्लीट करायचं आहे. सो जे काही रिकामे आहेत ब्लँक जागा तिथं तुम्ही घेऊ शकतात. हायकिंग, ठीक आहे, हायकिंग हे जे आहे हे पण काय गिर्यारोहणाशी संबंधित आहे. इवन जे आहे आईस क्लाइम्बिंग, ठीक आहे, आईस क्लाइम्बिंग जे आहे ते पण काय करू शकतात तुम्ही तिथं घेऊ शकतात. त्याच्यानंतर आहे स्क्रॅम्बलिंग. स्क्रॅम्बलिंग जे आहे, स्क्रॅम्बलिंग म्हणजे साधारणतः ओरखडे वगैरे जे असतात बऱ्याच वेळेस, सो जे आपण जे काही पर्वती भाग जो असतो तिथं आपल्याला ते बघायला मिळतात, तर तो पण भाग जो आहे आपण काय करू शकतो तिथे घेऊ शकतो. इवन आहे स्पोर्ट क्लाइम्बिंग. स्पोर्ट क्लाइम्बिंग पण आपण काय करू शकतो? रिगार्डिंग क्लाइम्बिंगशी घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आहे बुलडोरिंग. सो बुलडोरिंग जे आहे ते पण काय करू शकतो तुम्ही तिथं घेऊ शकतात. सो अशा प्रकारे जे आहे तुम्ही आईस ब्रेकरची पहिली ऍक्टिव्हिटी जी आहे ती काय करू शकतात? कंप्लीट करू शकतात. ठीक आहे, सेकंड ऍक्टिव्हिटी बघा काय दिली आपल्याला. देअर आर सर्टन प्रिरिक्विसाइट्स फॉर माउंटेनिंग. म्हणजे जे काय आपलं गिर्यारोहण असतं, ठीक आहे, सो त्यासाठी त्यांनी सांगितले की काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्रिरिक्विसाइट्स म्हणजे आपल्याला काही उपाययोजना ज्या आहेत किंवा काही गोष्टी ज्या आहेत ती पूर्वतयारी आपल्याला करावी लागते अगोदरच. सो विथ द रेफरन्स टू द फॉलोइंग पॉइंट्स डेव्हलप अ शॉर्ट डायलॉग बिटवीन यू अँड युअर फ्रेंड अबाउट माउंटेनिंग. त्यांनी सांगितले खालील पॉईंटच्या आधारे काय करा, तुमचा मित्र आणि तुमच्यामध्ये काय करा, संवाद जो आहे, डायलॉग जो आहे तो काय करा म्हटलंय? कंप्लीट करा म्हटलंय. खाली पॉईंट दिले बघा. टाइम, डिस्टन्स, इक्विपमेंट्स, मेंटल अँड फिजिकल फिटनेस, क्लोथ्स अँड ट्रेनिंग. म्हणजे हे जे काही पॉईंट आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं? डायलॉग जो आहे तो काय करायचा? तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, साधारणतः हा जो काही डायलॉग जो असेल, ठीक आहे, हा तुम्ही काय करू शकता? कंप्लीट करू शकता. एक्झाम्पल म्हणून जे आहे साधारणतः तुम्ही जो काही डायलॉग तुम्हाला बाजूला दिलेला आहे तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे, लेट्स सी द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. डिस्कस विथ युअर पार्टनर the various hazards and risk that a mountaineer or a trekker has to face in an expedition. काय सांगितलंय की तुमचे जे काही पार्टनर जे असतील, बेंचमेट जे असतील त्यांच्याशी डिस्कस करा म्हटलंय. कशाविषयी? द व्हेरियस हजार्ड्स. व्हेरियस वेगवेगळ्या हजार्ड्स म्हणजे काय? जे काही आपत्ती असतील, संकट असतील ते किंवा रिस्क जे असतील त्याच्याविषयी की ज्या कोणाला फेस करावं लागतं म्हटलंय? माउंटेनियर म्हणजे जे काही गिर्यारोहक असतील किंवा जे काही ट्रेकर असतील त्यांना त्यांच्या मोहिमेमध्ये. एक्सपेडिशन, एक्सपेडिशन म्हणजे काही मोहीम म्हणजे गिर्यारोहण करण्याची काही मोहीम असेल त्याच्यामध्ये त्यांना ज्या काही प्रॉब्लेम्स किंवा जे काही संकटांना सामोरे जावं लागत असेल सो त्याच्याविषयी काय करा म्हटलं? डिस्कस करा म्हटलंय. ठीक आहे, सो वी कॅन डिस्कस ॲज द फॉलोइंग पॉईंट्स. फर्स्ट, नॅचरल हजार्ड्स. आता काही नॅचरल हजार्ड्स जे आहे ते आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल आहे क्लायमेट. कधी कधी गिर्यारोहण करताना क्लायमेट जे आहे म्हणजे तिथलं हवामान कशा प्रकारचं आहे ते पण कधी कधी प्रॉब्लेम ठरू शकतं. इवन रॉक फॉल्स, काय रॉक फॉल्स आहे,
ठीक आहे, ते रॉक फॉल्स पण काय असतील प्रॉब्लेम ठरू शकतात. इवन आहे अल्टिट्यूड. नेक्स्ट वन आहे फॉलिंग आईस, म्हणजे जे काही फॉलिंग आईस जे आहे म्हणजे जे काही बर्फ जो आहे तो पण पडत असतो. इवन सम ॲनिमल्स, काही ॲनिमल जे असतील ते पण काय असतील नॅचरल हजार्ड्समध्ये आपण बघू शकतो की जे गिर्यारोहणाच्या वेळेस आपल्याला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात. सो ETC एक्सेट्रा, म्हणजे अशा प्रकारचे जे काही नॅचरल हजार्ड जे आहे ते आपण काय करू शकतो इथं मांडू शकतो. नेक्स्ट सेकंड त्यातला टॉपिक जो आहे मॅनमेड हजार्ड्स ऑर प्रॉब्लेम्स ऑर रिस्क. काही मॅनमेड हजार्ड जे आहे ते पण आपण विचारात घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लॅक ऑफ फिटनेस. बऱ्याच वेळेस आपल्याला गिर्यारोहण करायचं पण लॅक ऑफ फिटनेस जे असते, म्हणजे आपलं जे काही शरीर जे असतं ते पुरेच्या प्रमाणात तंदुरुस्ती जी असते ती आपली नसते. किंवा काही ओव्हर एक्सर्शन असतं. ओव्हर एक्सर्शन म्हणजे जास्त प्रमाणात आपण दमलेलो असतो, तर तो एक प्रॉब्लेम आपल्याला ठरू शकतो. किंवा काही ॲक्सिडेंट्स म्हटलंय, म्हणजे काही ॲक्सिडेंट जे आहे ते गिर्यारोहणाच्या दरम्यान घडू शकतात. ठीक आहे, तर ते पण एक नॅचरल मॅनमेड हॅझार्ड्समध्ये आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर बॅड इक्विपमेंट्स. कधी कधी आपल्याला जे काही इक्विपमेंट्स गिर्यारोहणासाठी प्रोव्हाइड केले जातात किंवा आपल्याकडे असतात ते बॅड कंडिशनमध्ये पण असू शकतात. इवन नेक्स्ट वन आहे फूड. बऱ्याच वेळेस जे काही फूड जे आहे ते पण आपलं काय होऊ शकतं त्या एक्सपेडिशन म्हणजे मोहिमेच्या काळामध्ये आपल्याला ते प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं. ठीक आहे, सो अशा प्रकारे जे काही आहेत आपण आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या काय करू शकतो कंप्लीट करू शकतो. ठीक आहे, सो सी ऑन पेज नंबर 16 साधारणतः जे काही इंट्रोडक्शन आहे आपल्याला ह्या लेसनचं ते आपल्याला बघायचं बघा. तेन्झिंग नॉर्गे जो काही रायटर जो आहे किंवा त्याने जो काही एसे दिलेला आहे तो त्याचं नाव आहे तेन्झिंग नॉर्गे. पिरियड इज गिवन देअर 29th of May 1914 to 9 May 1986. Known by birth as Namgyal Wangdi and often referred to as Sherpa Tenzing. जनरली शर्पा तेनसिंग म्हणून हे जे आहे म्हणजे ॲक्च्युअली त्यांचं नाव दिलं आहे की त्यांचं रिअल नाव जे आहे ते काय नॅमगेल वँगडी आणि लोक त्यांना काय म्हणतात शेर्पा तेनसिंग. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला माउंट एव्हरेस्ट सर करणं याच्यावरती क्वेश्चन येत असतो. माउंट एव्हरेस्ट सर्वप्रथम कोणी सर केला तर त्यांचं नाव आहे शेर्पा तेनसिंग. ठीक आहे, सो त्यांनी हा जो काही एसे जो आहे तो काय केला आपल्याला दिलेला आहे. वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. ते कोण होते नेपाळी इंडियन आहे, जनरली शेर्पा म्हणतात, आपल्याकडे बऱ्याच वेळेस तुम्ही हा वर्ड ऐकला असाल. सो शेर्पा माउंटेनियर आहेत. ही वॉज वन ऑफ द फर्स्ट टू इंडिव्हिज्युअल्स नोन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. म्हणजे माउंट एव्हरेस्टवरती वैयक्तिकपणे पोहोचणारे, नॉट अ टीम, जनरल म्हटलं इंडिव्हिज्युअलमध्ये वैयक्तिकपणे पोहोचणारे दोघांपैकी ते एक आहे. म्हणजे माउंट एव्हरेस्ट जो आहे सर करणारे दोन व्यक्ती आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघायचं आहे की सेकंड जो व्यक्ती आहे तो आहे एडमंड हिलरी आणि नेक्स्ट वन जे आहे ते कोण आहे शेर्पा तेनसिंग जे आहे. हे दोघांनी मिळून काय केलं होतं माउंट एव्हरेस्ट जो आहे तो प्रथम काय केला होता सर केला होता. तर त्यांनी सांगितलं बघा समिट ऑफ द माउंट एव्हरेस्ट विच ही अकम्पलिश्ड विथ एडमंड हिलरी ऑन 29th of May 1953. म्हणजे 29 मे 1953 साली ह्या दोघांनी काय केलं होतं सर्वप्रथम जो काही माउंट एव्हरेस्ट जो आहे तो काय केला होता सर केला होता. ठीक आहे, आता त्यांच्याविषयी त्यांना जे काही ऑनर मिळालेले आहेत त्याच्याविषयी सांगितलं बघा. ऑनर, देन मेडल इयर दिलेलं आहे, कुठल्या इयरला मिळालेलं आहे, देन ऑनर्ड बाय कोणाच्या हस्ते आणि फॉर कशासाठी मिळालं आहे. सो ते बघा. सो ऑनर टायगर मेडल जे आहे त्यांना मिळालं आहे. दॅट मेडल इन 1938 हिमालय क्लब आणि थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणजे त्यांची थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन जे आहे त्यासाठी. नेक्स्ट वन आहे स्टार ऑफ नेपाल 1953 किंग त्रिभुवन all accomplishments. Next Padma Bhushan in 1959 Government of India all accomplishment. So Tenzing describes the climb to the top and all the events occurred during the historic climb. आता तेनझिंग यांनी काय केलंय की ज्या वेळेस सर्वप्रथम माउंट एव्हरेस्ट जो सर करायची जी काही त्यांची मोहीम होती त्यातले जे काही इव्हेंट्स आहेत त्यांचे ते घटनाप्रसंग काय केले त्यांनी क्रमाक्रमाने जे आहे ते मांडलेले आहेत. The article also describes what brought him to climbing mountaineers. आणि त्यांनी सांगितलं की हे जे काय आर्टिकल जे आपल्याला दिलेलं आहे ते आर्टिकल काय करतं. सो डिस्क्राईब व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइंब, म्हणजे कुठल्या गोष्टी ज्या होत्या की त्यांनी जेणेकरून त्यांना हे माउंट एव्हरेस्ट सर करणं किंवा चढणं भाग पाडलं किंवा कुठल्या गोष्टीतनं त्यांना प्रेरणा मिळाली असेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा जो आहे तो काय करतं हे आर्टिकल करत असतं. ठीक आहे, सो लेट्स सी द लाईन बाय लाईन. ऑन द समिट वी रीच द टॉप, म्हणजे पर्वत शिखरावरती आम्ही कळस गाठला. व्हेन वी लेफ्ट
Camp 9 on Friday morning. I was determined to get to the top on this day. आता तेनसिंग सांगतात की ज्या वेळेस आम्ही काय केलं होतं की 9 नंबरचा जो काही कॅम्प आहे, कॅम्प 9 म्हटलंय, म्हणजे शुक्रवारी सकाळी आम्ही काय केला होता की जो काही 9 नंबरचा जो काही कॅम्प आहे तो सोडला होता. आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की मी आज असा दृढ निश्चय केला होता, डिटर्मिन म्हटलंय, असा दृढ निश्चय केला होता का कुठला, टू गेट द टॉप ऑन दिस डे, म्हणजे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या शिखरावरती पोहोचायचं, कळस गाठायचा. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग, ते सांगतात की त्या दिवशी जे काही मी ठरवलं होतं ते मला अजूनही आठवतंय. आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. आज मेलो तरी चालेल, म्हणजे त्या दिवसात सांगता ते आज मेलो तरी चालेल, पण आज मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण तो टॉप जो आहे किंवा तो कळस जो आहे त्या शिखराचा तो आपण तिथं गाठायचाच आहे. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. आणि त्या दिवशी मात्र ते सांगतात मला मरण्याचीही भीती वाटत नव्हती. We set out early and all the way from Camp 9 to the peak we alternated. आणि त्यांनी सांगितलं आम्ही सकाळी सकाळीच काय केली त्या दिवशी सुरुवात केली होती चढण्यासाठी. आणि सांगितले जो काही कॅम्प नंबर 9 आहे तिथपासून तर पुढचं जे काही पीक जे आहे म्हणजे जो काही टॉप जो आहे तिथपर्यंत आम्ही कसं निघालो होतो, दॅट वी अल्टरनेटेड. अल्टरनेटेड आळीपाळीने, म्हणजे आळीपाळीने जागा बदलत बदलत जो आहे तो आम्ही काय केला होता, आमचा प्रवास जो आहे तो सुरू केला होता. आय वुड टेक द लीड अँड देन हिलरी. मग त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळेस मी पुढे असायचो, म्हणजे मी लीड नेतृत्व करायचो, कधी कधी हिलरी नेतृत्व करायचा. द मॅन हू फॉलोज व्हेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. त्यांनी सांगितलं की जो माणूस जो आहे, द मॅन हू फॉलोज, म्हणजे जो माणूस जो आहे तो काय करतो, फॉलोच करत असतो, मागून चालत असतो. काय सांगितलंय, वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब, त्यासाठी जे काही क्लाइम्बिंग जे आहे ते काय असतं, एक डिफिकल्ट जॉब असतो, एक अवघड काम असतं. कशासाठी सांगितलंय, बोथ इन क्लाइम्बिंग अप, म्हणजे चढताना सुद्धा अँड क्लाइम्बिंग डाऊन, आणि उतरताना सुद्धा. ठीक आहे. सो ही इज द अँकर. आणि तो जो काही व्यक्ती जो असतो तो काय असतो, ही इज द अँकर. अँकर म्हणजे काय, आधारस्तंभ, म्हणजे त्या एक्सपेडिशन किंवा त्या मोहिमेचा तो माणूस काय असतो, आधारस्तंभ असतो. द मॅन गोईंग इन द लीड कट द स्टेप्स अँड ब्रिक्स द वे. जो माणूस काय करत असतो, लीड करत असतो, नेतृत्व करत असतो, तो माणूस काय करत असतो, ज्या पायऱ्या ज्या आहेत त्या काय करत असतो, कमी करत असतो, आणि आपली वाट जी आहे ती काय करत असतो, मोकळी करत असतो. म्हणजे काय, एक एक पायरी जो आहे तो माणूस काय करत असतो, चढत चालतो, म्हणजे एक एक गोष्ट जो आहे तो काय करतो, तो चढत चालतो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. आता तेनसिंग सांगतात की त्यावेळेस ते सांगतात की माझ्या खिशामध्ये काय होते, 4 झेंडे जे आहे, फ्लॅग्स होते. व्हेन वी वेर स्टील ॲट कॅम्प 4 कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. त्यांनी सांगितले की ज्यावेळेस आम्ही कॅम्प नंबर 4ला होतो त्यावेळेस तिथले जे काही कर्नल हंट जे आहे त्यांनी काय केलं होतं, ते जे काही तिथं असताना 3 फ्लॅग जे आहेत, 3 झेंडे माझ्याकडे दिले होते. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. कुठले होते ते 3 झेंडे सांगितले, ब्रिटनचा एक होता, युनायटेड नेशनचा होता, आणि नेपाळचा एक होता. ठीक आहे. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि त्यांनी काय केलं होतं, ते जे काही झेंडे जे आहे ते त्या पर्वत शिखरावरती किंवा कळसावरती लावण्याची जबाबदारी जी आहे ती काय केली, ती मला सुपूर्द केलेली होती. दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर. बघा पुढं सेंटेन्स सांगितलं, ही सेड, म्हणजे जे काही कर्नल जे आहे, कर्नल हंटनेच म्हटलं होतं, काय म्हटलं होतं, दीज 3 फ्लॅग्स आर इन युअर केअर. इन युअर केअर फ्रेज आहे, म्हणजे युअर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे हे 3 झेंडे जे आहे हे काय साधारणतः तुझी जबाबदारी आहे. ठीक आहे. वेन यू अँड हिलरी रीच द टॉप पुट देम ॲट द पीक. त्यांनी सांगितलं ज्यावेळेस हिलरी आणि तू म्हणजे तेनसिंग तुम्ही ज्यावेळेस त्या पर्वत शिखरावरती किंवा कळसावरती पोचाल त्यावेळेस काय करा, हे झेंडे तिथं लावा. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि मला खात्री आहे तुम्ही दोघं निश्चितपणेच नक्कीच काय करणार, ते झेंडे तिथपर्यंत नेऊन लावणार आणि तुम्ही शिखर जे आहे ते गाठणार. आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि ते त्याच वेळेस जे काही शरपा तेनसिंग जे आहे त्यांनी सांगितलं होतं कर्नलला, आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. त्यांनी सांगितलं की मी माझ्यासोबत भारताचा जो काही झेंडा आहे तो पण आणलेला आहे, अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि हे जे काही बाकीचे झेंडे आहे यांच्यासोबतच तो फ्लॅग जो आहे मला काय करायचा आहे, त्या शिखरावरती त्या कळसावरती काय करायचा, लावायचा आहे. आय हॅड टू अस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ द एक्सपिडिशन. आणि शेरपा तेनसिंग सांगतात की
ॲज अ कर्नल म्हणून, म्हणजे आमच्या मोहिमेचे कर्नल म्हणून त्यांची परमिशन घेणं हे मला बंधनकारक वाटलं होतं आणि म्हणून मी काय केलं होतं, त्यांची परमिशन घेतली होती. ठीक आहे. सो साधारणतः हे जे काही लेसन जो आहे याचं इंट्रोडक्शन, आईस ब्रेकर्स ॲक्टिव्हिटी आणि इथपर्यंत जो पार्ट जो आहे तो आपण ह्या पार्ट फर्स्टमध्ये बघितलेला आहे. याच्यानंतरचा जो काही पार्ट जो आहे तो आपण पार्ट सेकंडमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो इथपर्यंत जर कोणाला काही अडचण असेल, कुठला पार्ट समजला नसेल, सो त्यांनी मला काय करू शकतात, खाली कमेंटमध्ये विचारू शकतात. ठीक आहे.